नमस्कार. पंजाबराव डक यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या महाराष्ट्रात जे जोरदार वारे वाहत आहेत ते आता उद्यापासून बंद होणार आहेत. यामुळे महाराष्ट्रात 1 ते 3 जून दरम्यान कोकण किनारपट्टी भागात पाऊस हजेरी लावणार असल्याची माहिती हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. अर्थातच उद्यापासून महाराष्ट्रात पावसाला सुरू होऊ शकते असे पंजाबरावचे म्हणणे असून एवढेच नाही तर 3 जून पासून ते 11 जून पर्यंत राज्यातील विविध भागामध्ये पावसाची शक्यता आहे. म्हणजे उद्यापासून सुरू होणारा पाऊस तब्बल 11 दिवस बरसणार असल्याची माहिती मिळत असून हा पाऊस मात्र मोसमी नसून अवकाळी पाऊसच आहे. परंतु हा पाऊस सर्वत्र नसून भाग बदलत पडणार आहे अशी माहिती पंजाबरावने दिलेली आहे. 3 जून दरम्यान राज्यातील मुंबई राजधानी, नगर, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, लातूर, नांदेड या भागात मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस राहील. तर 3 जून पासून ते 5 जून पर्यंत पावसाचे प्रमाण वाढून मुंबई, बीड, लातूर, परभणी, जालना, नांदेड, यवतमाळ, नागपूर, हिंगोली, वाशिम, औरंगाबाद, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पाऊस राहील अशी शक्यता हवामान तज्ज्ञ पंजाबराव डक यांनी दिलेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशीच हवामानाची प्रत्येक अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.